प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की नेहमी त्यांचा जो बाळ आहे तो नेहमी निरोगी व स्ट्रॉंग असायला पाहिजे। मग त्यासाठी काय करायला पाहिजे? सो लेटेस्ट रिसर्च बघा। आता असे रिसर्च आणि खूप सारे जी लेटेस्ट अपडेट आहे जे की मी तुम्हाला माझ्या स्क्रीनला शेअर करत आहे की त्या अनुषंगाने मी आज या विषयावर बोलत आहे, ज्यालाच आपण म्हणत असतो सुवर्णप्राशन संस्कार। आता हे नेमकं काय? तर सुवर्णप्राशन ही एक आयुर्वेदापासनं असे खास रहस्य आहे जो वर्षानुवर्षापासनं चालत आहे की सुवर्णप्राशनचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगते। त्याचे फायदे असे आहे की बाळाची बुद्धिमत्ता, एकाग्रता, रोगप्रतिकार शक्ती, मानसिक स्टेबिलिटी आणि पाचन क्षमता व पाचन कॅपॅसिटी आहे ती वाढत असते। त्याचे असे फायदे आहे। त्यानंतर आता घ्यायची काळजी कशी? तर नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते दिलं जातं आणि त्याचे डोसेस पण त्यांचे हाईट वेट अकॉर्डिंग टू वयोगटानुसार ठरवलं जातं। त्यानंतर आहे की हे नेमकं द्यायचं कोणाला? तर 0 ते 16 वर्षापर्यंतचे जे वयोगटातील बाळ आहेत त्यांना हे दिलं जातं व कधी ते उपाशापोटी सकाळी जे ड्रॉप असतात, मी आज युजुअल सांगितलं आहे की त्याचे डोसेस नेहमी त्यांच्या वयोगटानुसार व हाईट वेटनुसार ठरवलं जातं। म्हणजे ते पुष्प नक्षत्राच्या दिवशी दिलं जातं उपाशापोटी 2 ड्रॉप, पण ते पण डिपेंड करतं की तुमचं बेबीचं वयोगट किती आहे। होप यू ऑल हे व्हिडिओ समजला असेल। धन्यवाद।